जय शिवराय मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज आम्ही 3 मित्र निघालो आहोत सिंहगडवर जाण्यासाठी. तर चला आजचा प्रवास आपण सुरू करूया. आज आम्ही निघालो आहोत मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या एका अभेद्य किल्ल्यावर. होय, तुम्ही बरोबर ओळखलं. आजची आमची डेस्टिनेशन आहे सिंहगड किल्ला. चला तर मग उशीर न करता सुरू करूया आजचा हा प्रवास. येथे आम्ही सिंहगडला जाताना थोडं एक 10-15 किलोमीटर आधी थांबलोत. इथं बघा आमचा फोटोग्राफर सत्यम फोटो दाखव एकदा. क्वालिटी फोटो काढतोय. हे नेचर तुम्ही बघू शकता. इथं व्ह्यू किती खतरनाक दिसतोय. आणि अशा व्ह्यू मध्ये तुम्ही फॅमिली सोबत खूपदा फिरायला आला असतात, पण फॅमिलीपेक्षा कधीही मित्रांसोबतच्या या आठवणी. मित्र प्रीतम काय म्हणतोय? दरवेळेस घरच्यांसोबत काय म्हणतोय? घराच्या बाहेर काढून टाक. ये तो बोला था ना, बोला था कि नहीं? मैंने ऐसा कब कहा था? अरे नहीं, आपने कहा था उस दिन जब आप नाव में थे तब आपने कहा था. सिंहगडच्या पायथ्याशी आम्ही आलो आहोत. चला तर मग आता पटकन वरती जाऊया. आता आम्ही सिंहगडच्या दरवाजापर्यंत पोहोचलो आहोत. काय वाटतंय प्रीतम, असं गड किल्ल्यावर आल्यानंतर हा व्ह्यू बघून कसं वाटतंय? सैनिकाचं फिलिंग गेली बाला घेऊन. किल्ल्यावर प्रत्येक जागी असे स्पॉट्स आहेत की जिथून पूर्ण व्ह्यू दिसेल. कारण कुठून कोण अटॅक करेल समजत नाही ना. हा बघा दरवाजा. याच्या तटबंदी अजूनही मराठ्यांच्या मजबूत बांधकामाची साक्ष देत आहे. ऐका ना, तुम्हाला एक सांगतो मी. आता आपण जेव्हा गड किल्ल्यावर वगैरे जातो ना, तेव्हा जे मेन डोर असतं ना, तेव्हा इथं असं मेन डोर असं लाकडाचं लावायचे. जे मोठं लाकूड असते ते इथून मधून असं इथं पूर्ण व्हायचं आणि त्याच्याच हिंजेस, म्हणजे आपण म्हणतो की डबल लॉक सिस्टीम जे म्हणतो आपण आता, तशी डबल लॉक सिस्टीम आहे. इथं पूर्ण असं आडवं लाकूड आणि त्याचंच उभं लाकूड इथं, म्हणजे की एकदम चारी बाजूनं पॅक व्हावं, म्हणजे मध्ये कोणीही येऊ शकू नये यासाठी हे केलेलं आहे. त्या पण काळामध्ये इतकी टेक्नॉलॉजी खूप भारी वाटतं बघून. बघू शकता की इथं मध्ये पण आहे आणि असं खाली पण आहे. जे जुन्या घरांमध्ये वगैरे आपण बघतो ना, की जसं डोर लॉक सिस्टीम आहे तशी सिस्टीम केलेली आहे इथं. आता इतिहासाच्या गोष्टी खूप झाल्या, आता थोडी पेटपूजा बघूया. सिंहगडला आलो आणि इथली फेमस डिश नाही खाल्ली असं होऊच शकत नाही. येथे टिळक निवास आहे. वरिष्ठ राहतो का खालून आणता? रोज सकाळी का 6 वाजता वापस.
प्रीतम तुला किल्ल्याबद्दल काय माहिती आहे? याच्यामध्ये बघ मला एवढं माहिती आहे त्याच्यानुसार कोणत्या अंदाजे इसवीचा? 2000 वर्षांखालचा किल्ला आहे. 2000 खालची वर्षांपूर्वी नाग नाईक म्हणून कोणतर होतं, त्यांच्याकडे हा किल्ला होता. ओके. त्यांनी परत त्यांची सल्तनत चालली. नंतर 13व्या शतकामध्ये 13 ते 14व्या शतकाच्या मध्ये म्हणजे 1328च्या आसपास तो गेला मुघलांकडे. 1400 सेंचुरीमध्ये ते 1700 सेंचुरीमध्ये या सगळ्याच्या मध्ये मुघल होते. 1400 ते हा. 1700. हां, त्याच्यामध्ये म्हणे सगळ्यात पहिल्यांदा हे जे डेक्कनचे होते मुघल, अहमदनगर, गुजरात साईडचे किंवा हे आपले ते विजयपूर ते तिकडचे नाही का, त्या साईडचे होते. बिजापूर, अहमदनगर नाही का, हा. त्या साईडचे होते. हम्म. आणि तिकडून परत अरे कसलं भयानक आहे ते. अरे एकदम आलं तरी काय नाही. जंगलात आलेल्याची फिलिंग येते. जाऊ दे, स्टे ऑन टॉपिक. आपण हिस्ट्री बद्दल बोलत होतो. हां, ते तर तेव्हा जेव्हा अहमदपूरचं ते होता काय आपले मुघल, हा. त्यांच्याकडे ते होता. त्यांच्याकडून परत सगळ्यात पहिल्यांदा आदिलशहाकडे गेला. हा. मुघलकडेच, मुघल सल्तनतच चालू आहे आपलं. हा. तर मुघल सल्तनत मध्ये जेव्हा आदिलशहाकडे गेला, हा. आदिलशहाकडून पहिल्यांदा मराठा इम्पायरकडे 1647 मध्ये काय तर आता. ओके. तिथून पुढे मग नंतर 1647 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला ओके. आदिलशहाकडून. हा. त्याच्यामध्ये पीसफुली घेतला, हम्म. म्हणजे कन्व्हिन्स केलं आदिलशहाला वगैरे. त्या सिद्धी आंबेर नावाचा तेव्हा किल्लेदार होता, त्या किल्लेदाराने घेतला किल्ला आपला. ओके. ती आताची पोच दे ना प्रीतम, थोडस हात वरी. अरे डावा जरा खाली, उजवा उजवा. एकदम टायटॅनिक. हा मग टायटॅनिक. त्यासोबतच आजचाही हा सिंहगडचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. हा बेसिकली आमचा पहिलाच ट्राय होता की असंच मित्रांसोबत गड किल्ले फिरायचा. असेच ब्लॉग मी चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करेल. तर बघत राहा आय मॅजिक चॅनलला. लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करू शकता. दॅट्स इट. तुला काही बोलायचं असेल तर